वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील कारंजा लाड टोल नाक्यावर महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत 1,31,51,250 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे। महामार्ग पोलीस विभागाचे PSI कृष्ण कन्हैया पवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहन तपासणी सुरू असताना आयशर क्रमांक MH40 CT 2964 या वाहनाची तपासणी करण्यात आली आहे। तर तपासणी दरम्यान वाहनात तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले। वाहन चालकाची चौकशी केली असता हा माल अमरावती येथील जावेद नावाच्या व्यक्तीचा असल्याची माहिती समोर आली। यानंतर वाशिमचे प्रभारी PSI नितीन दादळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे। औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत जप्त माल प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू असल्याचं निष्पन्न झालंय। तर कारंजा शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे। आळंदी येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरा, सहिष्णुता आणि सध्याच्या सामाजिक बदलांवर भाष्य करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे। वारकरी संप्रदाय हा संत परंपरा, भक्ती, प्रेम, सदाचार आणि समाज प्रबोधनाची परंपरा जपणारा असल्याचं सांगत अलीकडील काही घटनांमुळे संप्रदायात कट्टर विचारांची घुसखोरी होत असल्याची टीका करण्यात आली आहे। कीर्तन आणि हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून समाजात सहिष्णुता, नीतिमूल्य आणि मानवतेचा संदेश दिला जातोय। मात्र काही निवडक प्रवचनकारांकडून द्वेषपूर्ण भाषा, आक्रमक भूमिका आणि शस्त्र प्रदर्शनासारखे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाही फेकल्याच्या घटनेनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। या घटनेच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाच्या मूळ परंपरा आणि मूल्यांचं जतन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे। मला बोलायचं होतं काय, तुला घुसखोर मारायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं। तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं। तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं, आमचं सर्वस्व आहे ते। लवांड्या अजून तू लवांड्या, तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड। लवांड्या आमचे आईबाप आहे, ते आमचं सर्वस्व आहे। लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते। लवांड्या आमचं नादी लागू नको। शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसाठा वाढवणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असल्याचं प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले। यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले। मुंबई येथील निर्मल भवनमध्ये MSRDC कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत भूजल पातळी वाढवण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली। अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना पाटचे पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आलाय। तसेच पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी तलाव, तळी, धरणे आणि कालव्याची दुरुस्ती आणि सक्षमीकरणाचे कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही राज्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। शेतकऱ्यांनी दीर्घकालीन पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देत नियोजनबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। परभणी शहरासह जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध व्यवसाय, गुंडागिरी आणि विविध गैरप्रकरणाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकाश्रय मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली। मंडळाचे अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट घेऊन या संदर्भातील सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनात शहर आणि जिल्ह्यात क्लब, जुगार अड्डे, मटका, बेकायदा दारू विक्री, गुटखा तस्करी तसेच अवैध उत्खनन आणि वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। या अवैध व्यवसायामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली।
तसेच शहरात गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत काही गुन्हेगारी प्रवृत्तींना राजकीय आश्रय मिळत असल्याचाही मुद्दा निवेदनात मांडण्यात आलाय। मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। तर शहरातील अतिक्रमणामुळे मुख्य रस्ते आणि चौक बाधित झाले असून वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचा आरोपही शिष्टमंडळाने केला आहे। वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचं सांगत अतिक्रमण हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करून काळा बाजार, जुगार आणि इतर गैरप्रकारांना आळा घालावा, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करावी अशी अपेक्षा लोकाश्रय मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आली। अमरावती शहरात एका 40 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी 2 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती कारागृहात असताना नात्यातील 2 व्यक्तींनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। आरोपीकडून पीडितेला धमकावण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। तर सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर 8 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही केली जात आहे। नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पीडिता ही तिच्या पतीच्या पोटच्या कामासाठी नेहमी तिच्या नंदेच्या घरी येत असे आणि त्या नंदेच्या घरी येत असल्यानंतर नंदेचा मुलगा आणि नंदेचा पती यांनी वेळोवेळी तिच्यावर संधी साधून शारीरिक अत्याचार केले। याबाबत नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 250/26 कलम 64(1), 64(2) ड 351(3)(3)(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नागपूर गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत। आरोपी तपास घेतला, आरोपींना शोध करून पुढील अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आजच्या बातमी महाराष्ट्राची या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।